महायुतीचा महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा विजय नक्की आहे, 100% विजय आहे. अनुभव म्हणजे एका अल्पसंख्याक चेहऱ्याला महायुतीनं उमेदवारी दिली आणि संख्याबळ किती आहे बघा. महायुतीचं परभणी आणि हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर संख्याबळ आहे. आता मला सांगा, त्या उबाटामध्येच फूट पडणार आहे. काँग्रेसचे एक अपक्ष उभा टाकले, आणखी ते दुसरे उभा टाकले, कशाला नाव घ्यायचं कोणाचं, पण मी 100% सांगतो, सईद भाई जवळपास 400 मतांना विजय होते. माझे आमदार मित्र त्यांचे चिरंजीव पण अपक्ष फॉर्म भरला, त्यांच्याशी आपण काय सांगालोय, अपक्षाचं काय, इथं पक्ष लेवलवर आहे ना सगळे. या ठिकाणी मेघना दिदी आहेत, या ठिकाणी खासदार साहेब आहेत बंडू जाधव साहेब, या ठिकाणी विजय भांबळे साहेब आहेत, मी आहे, सगळे नेते बघा ना. वरपुडकर साहेब आहे, आदरणीय वरपुडकर साहेब. नेमकं मग आता बाबाजानी साहेब मतसंख्या वेगळी दाखवली, सुरेश देशमुख साहेब मतसंख्या आणि तुम्ही वेगळीच आहे. तर ते दिवसा स्वप्न बघायला त्याला मी काय करणार. शेवटी काय 100% सईद भाईची सीट आज लिहून देतो. लागली म्हणजे लागली. गंगाखेडचे काही नगर तुमची सगळीकडे जाणार होते का, गेले का? नाही गेले. आम्ही आमदार 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 कोणीच कुठं गेलेलं नाही. 30ला 30 मत गंगाखेडचे मिळतील सगळे, जे जे ह्याचे आहेत आपल्या महायुतीचे 30. आपल्या ज्येष्ठ माजी आमदारांना काही निरोप आमच्या मध्ये. कोणत्या ज्येष्ठ अपक्षाने फॉर्म भरला आणि आता त्यांना कोण उभं केलंय मला माहिती. बरोबर आहे, त्यांना काही पक्ष नाही, कुठलं काही नाही, अपक्ष उभा टाकलेत. आता ते त्यांची मर्जी. माजी आमदार आहे त्यानुसार तुम्ही मदत कशी आव्हान करा. महायुतीचा धर्म पाळाव. विजयराव, मी आणि सगळे पूर्ण ताकदीनं सईद भाईच्या पाठीमाग आहे. 100% हा विजय, 100% म्हणजे काळ्या दगडावरली पांढरी रेस.